सगळं भरपूर सगळं आलेलं आहे. तर ही तुमची काय स्पेशल? आमची चिकन येळकोट स्पेशल आहे ती. तर मराठी माणसाकडे जेवायला यायचं म्हणून आम्ही शोधून आलेलो तिकडे. आपल्या मावशी आहे, या चुलीवरची भाकर बनवत आहे. अच्छा, मटन किमा काय काय घालता? मला ह्यांचं मेन म्हणजे बऱ्याच ठिकाणी ना नॉनव्हेज खाताना हा प्रॉब्लेम होतो. वेलकम टू PR की दुनिया फ्रेंड्स. मी प्रणाली तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण जाणार आहोत एका मस्त हॉटेलमध्ये. आपला परिवार आता हळूहळू वाढतोय. तुमच्या सगळ्यांचं असंच प्रेम असू द्या आमच्यावर. हाय फ्रेंड्स, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? आपण आज आहोत नाशिकमध्ये, नाशिक गंगापूर रोड. आणि बेसिकली भूक लागले, वाजले दुपारचे 3. त्याच्यामुळे आता या हॉटेलमध्ये जाणार आहोत. रेट कसे आहेत मेन म्हणजे, आणि चव कशी आहे. गरमागरम चुलीवरच्या भाकऱ्या मिळतात असं ऐकलेलं आहे बेसिकली इकडे. सो लेट्स गो इनसाइड. चला. मराठी माणसाचं हॉटेल आहे हे समजल्यावर आमचे पाय आपोआप इथे वळले. आल्या आल्याच तुळजाभवानीचं, जेजुरीच्या खंडेरायाचं आणि शिवाजी महाराजांचं दर्शन झालं. खूप छान वाटलं हॉटेलचं अँबियन्स सुद्धा. नमस्कार महेश भाऊ. आम्ही प्रथमच आलोय तुमच्या हॉटेलमध्ये. इकडे मटन चिकन दोन्ही स्पेशल मध्ये असतं. आपल्याकडे व्हेरिएशन मध्ये पण आयटम आहेत. मटन पुलाव आहे, मटन खिचडा आहे, जसं की ग्रीन किमा आहे आपल्याकडं. ओके. आपल्याकडे व्हेज पण तेवढंच आहे. अच्छा, व्हेज पण तेवढंच तेवढंच कुठल्या क्वालिटीचं. प्रकारचं म्हणजे कुठल्या टेस्टचं बनतं की म्हणजे आपल्याकडे घरगुती टाईपचं. हॉटेलचं काय रोज उघडं असतं कसं? हो, रोज सुट्टी नसते आपल्याला. सकाळी 9 वाजेपासून आपलं हॉटेल चालू होतं. सकाळी नाश्त्यामध्ये आपल्याकडे किमा पाव असतो, मटन खिचडा असतो. अच्छा, म्हणजे नाश्त्यामध्ये पासून पण हेच आहे सगळं. ओके. तर सकाळी रात्री 11 वाजेपर्यंत आपलं हॉटेल ओपन म्हणजे असतं. दुपारी बंद वगैरे काहीच नसतं. आपलं कंटिन्यू चालू असतं. आणि फिश वगैरे नाहीये? फिश ठेवत नाही. फिश नाही, पण बाकी मटन चिकन सगळं. मटन चिकन, भाकरी, ज्वारी बाजरीची भाकरी आहे आपल्याकडं. अच्छा. आपले खास करून ती चुलीवरच बनते. अच्छा, मेन ते आहे इथलं. आम्ही तेच ऐकून आलो की चुलीवरची भाकरी खायला मिळेल. हो. तेच आता बघूया खाऊन कसं वाटतं आणि मग तुम्हाला अजून सांगते टेस्ट कशी येते. ऑर्डर देण्यासाठी मेनू कार्ड हातात घेतलं आणि आमच्या लक्षात आलं रेट खरोखरच रिझनेबल आहेत आणि खूप साऱ्या व्हरायटी आहेत. म्हणजे खूप सारे व्हेरिएशन्स दिसले आम्हाला मटण आणि चिकनच्या थाळीमध्ये किंवा त्याच्या पदार्थांमध्ये सुद्धा. आणि इतरही व्हेज ऑप्शन्स आणि चायनीज असं बरंच अवेलेबल आहे असं म्हणायला हरकत नाही. नमस्कार अमोल भाऊ. इथलं किचन दाखवणार? हो, या की दाखवतो तुम्हाला. या चला, आपण किचन बघूया. या. मस्त ओपन किचन आहे त्यांचं आणि लाईटची गरजच नाही माझ्या मते. दिवसा नाही, जो नॅचरल लाईट येतोय आपल्याकडे इथे. आपले मेन शेफ नॉनव्हेज बनवतात. अच्छा. गोरख पाटील. हा आपला एकदम घरगुती पद्धतीने मसाला तयार होतो. अच्छा. हा असं आहे घरगुती कांदा भाजून वगैरे. सगळ्या कांद्याची आता संध्याकाळची तयारी सुरू झाली. हा आता संध्याकाळची. चुलीवरच्या भाकऱ्या बनतात. आता हे आपल्या मावशी आहे, या चुलीवरची भाकर बनवत आहे. अच्छा, गरमागरम भाकरी रेडी होतात. आपल्याकडे भाकर ही चुलीवरच बनली जाते. फक्त हातावर थापलेल्या भाकऱ्या आहेत. म्हणजे मुंबईकडे आम्हाला मशीनच्या भाकऱ्या खायला मिळतात, तर इकडे मशीन नाहीये महत्वाचं. इथे सर्व आपल्याकडे नॅचरलच आहे. चुलीवरची भाकर सर्व. आपण कुठल्याही प्रकारचं फूड कलर किंवा ऑथेंटिक असं काही पावडर वगैरे असं काही यूज होत. आणि मसाले कुठले असतात आपले? मसाले आपले घरगुतीच असतात सर. अच्छा, तुमचे स्वतःचे मॅन्युफॅक्चर. ते आमचे बाहेरचे मसाले वापरत नाही. मावशी हाय. जशी ऑर्डर येईल तसं भाकर चपाती आम्ही गरमच देतो. अच्छा. कितीही गर्दी असली तरी भाकर चपाती ही गरमच जाणार. अच्छा. आणि नमस्कार आमच्याकडे चायनीजचे पण आमचे हे शेफ आहे औस्मान भाई. अच्छा. हे आमचे स्टार्टर्ड आयटम आम्ही चालू केलेले आहे आता सध्या 2 महिने झाले. अच्छा. त्यालाही चांगला रिस्पॉन्स आहे आपला. जिनोमोटो एकदम कमी प्रमाणात विदाऊट कलर वापरतो. नॅचरल एकदम. थोडे वेगळे आयटम चालू केले आपण. जसं हुनान चिकन आहे, मंगोलियन आहे, कोरियन आहे, तामयोम आहे, चिकन थाय पायसी आहे, मटन किमा. हे आता शिजवलेलं असतं का हो मटण? हो. त्यात काय काय घालतात? गरम मसाला, टोमॅटो, कांदा, अच्छा. लसूण अद्रक पेस्ट. अच्छा. फटाफट एक डिश बनत होत्या इकडे. चिकन आणि मटण स्पेशल हे हॉटेल असल्यामुळे इतक्या फटाफट ऑर्डर येत होत्या. आम्ही उभे असताना सुद्धा सगळे शेफ खूप बिझी होते आणि गरमागरम पदार्थ सर्व केले जात होते. येळकोट मटन थाळी आहे आपली. त्याच्यामध्ये झिंगा चटणी, किमा, मटन सुकं, अंडा करी, मटन करी, मटन पुलाव, एक भाकरी, एक चपाती अशी आपली पूर्ण थाळी आहे. आपली जी थाळी चालते चिकन थाळी मटन थाळी या तर स्पेशालिटी आहेतच आपल्या. पण त्यासोबत आपल्याकडे चिकन सुका आणि मटन सुका याच्यामध्ये एक लटपट म्हणून पण एक आयटम आहे. तो स्टार्टरला बऱ्याच लोकांना आवडतो. तोही बऱ्यापैकी सेल होतो आपल्याकडे. त्याची फार डिमांड असते ऑनलाईन पण आणि डायनिंग मध्ये पण तीच डिमांड असते. झोमॅटो वगैरे? हो, स्विगी झोमॅटोवरती पण आपण अवेलेबल आहोत आणि दोन्ही ठिकाणी सेम आयटम जातो. आपण त्यांचा नंबर आणि सगळा कॉन्टॅक्ट नंबर ऍड्रेस देतो. हे आमचे ओनर आले दादा राहुल पाटील. काय म्हणाल, केव्हापासून हॉटेल आहे? 1 वर्ष झालं. अच्छा,
अच्छा, आणि तुम्हाला इन्स्पिरेशन कसं मिळालं? पहिले माझं कॅन्टीन होतं अच्छा, इथे नाशिकला ना वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये एक हॉस्पिटल आहे. ओके, तर तिथे 12 वर्ष कॅन्टीन होतं माझं. अच्छा. म्हणजे 1000 बेडचं हॉस्पिटल आहे ते. म्हणजे एक्सपिरियन्स जुना आहे खूप. हो. म्हणजे हाताचा नवीन 1 वर्ष नाही, हॉटेलला नाही. झालेला असला तरी पण तिथे कॅन्टीन 12 वर्ष चालवले मी. ओके, अच्छा. आणि ही माझी वाईफ. नमस्कार. तुम्ही पण असता का इकडे? म्हणजे कधी कधी येते मग ते. अच्छा, तर सध्या पहिले यायची ती, पण मग आता घरी मुलामुळे थांबावं लागतं घरी. अच्छा, अच्छा. नाही मला, आणि आम्ही बेसिकली शोधून आलो बरं का, म्हणजे मराठी तर कुठेही जायचं नाही, मराठी माणसाकडे जेवायला यायचं म्हणून आम्ही शोधून आलेलो तिकडे. छान एक नंबर आहे. अच्छा. मला ब्लॅक मटन खायचं होतं. ओके, एअरकोट स्पेशल थाळी मागवली. अच्छा, ते अराउंड 520 रुपयाचे वगैरे, पण जेवण एक नंबर आहे, त्यामुळे खूप छान आहे. खूप छान आहे. तुला आवडला? येस. आणि मग तितक्यात आमची ऑर्डर सुद्धा भरपूर सगळं आलेलं आहे. तर ही तुमची काय स्पेशल? आमची चिकन एअरकोट स्पेशल आहे ती. अच्छा, चिकन एअरकोट. त्याच्यात काय काय आहे? त्याच्यामध्ये जवळा चटणी, चिकन सुका, चिकन किमा, अंडा करी, चिकन करी अच्छा, आणि काय चिकन पुलाव. चिकन पुलाव. अच्छा, ज्वारी त्याच्यात पण भाकर. चिकन पुलाव. हो, चिकन पुलाव. आणि ही ज्वारीची भाकरी, आणि ज्वारी भाकरीचा साईज पण चांगला आहे एकदम, आणि कांदा लिंबू तर आहेच. आणि हे आम्ही खिमा घेतला. हा स्पेशल ग्रीन किमा आहे मॅडम आपला. याच्यामध्ये अच्छा. कलेजी गुड दाल फ्रायमध्ये बनतो. अच्छा, त्याच्याबरोबर बाजरीची भाकर. अच्छा. गरमागरम ही बाजरीची भाकरी आहे. आता खाऊन बघतो आणि सांगतो आता कसं आहे. ठीक आहे आणि हे ना. कसं लिमिटेड असतं की? हो, लिमिटेड देतो आपण. लिमिटेड आहे. अच्छा, हां, एकाबरोबर 2 भाकर असते किंवा 3 चपाती असते. अच्छा. सो हा बारीक छान चिकन किमा दिसतोय. हा मेन म्हणजे खूप गरमागरम आहे एकदम. खूप स्पायसी नाही आहे, व्यवस्थित शिजलेलं आहे मेन म्हणजे. इव्हन आता चिकन, आता हे पण बघूया. तुम्ही बघाल एकदम असं टेंडर चिकन आहे. मेन म्हणजे असं हातात घेतल्याबरोबर तुटतं आहे बघा, ते महत्त्वाचं. आता ते त्याच्यामध्ये ते ताजं आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. आणि रस्सा पण व्यवस्थित आहे. म्हणजे अगदी मस्त गावाकडची टेस्ट असं नक्कीच म्हणता येईल. बेसिकली थाळी आहे त्यांची. अंडा करीमध्ये हाफ अंडा आहे, सुकं चिकन, आणि हे पण टेंडर म्हणजे चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे बेसिकली. भाकऱ्या मस्त एकदम याच्या चुलीवरच्या भाकऱ्या दिसत आहेत. तुम्ही बघता याचा एकदम छान घट्ट रस्सा हे दिसतो, एकदम सुकं चिकन असल्यामुळे. ग्रीन कलर आहे याचा. अगेन हे पण खूप छान टेस्ट आहे. आणि मेन म्हणजे तिखट नाही आहे ह्याचा. पण किमा जर बघितला ह्याच्यावरती मस्त अंडं दिलेलं आहे, आणि याचा किमा हे आहे. आणि आम्ही त्याला सांगितलं फक्त कलेजी द्या म्हणून. मटण किमा आहे हा. मस्त आहे. खरंच इकडे येऊन खायला पाहिजे, इतकं छान टेस्ट लागते. स्पाइस लेवल आपण सांगू शकतो किती तिखट पाहिजे, किती कमी तिखट पाहिजे हे पण आपण सांगू शकतो. आणि लिमिटेड थाळी आहे, पण आय गेस 2 भाकऱ्या आणि हे एवढं राईस बस होईल एका माणसाला डेफिनेटली. भाकरी पण छान अशी खरपूस भाजलेली आहे, त्याच्यामुळे त्याची टेस्ट पण छान लागते. असं म्हणजे कुठेही अशी नरम राहिली किंवा काही नाही. आणि प्रत्येक पदार्थ चांगला गरमागरम पदार्थ आहे, ते महत्त्वाचं. तुम्ही इथे आलात तर नक्की या जरूर सांगेल. आपण त्यांचं किचन बघितलं, किचन पण खूप छान आहे, अर्थात स्वच्छ आहे. पण बघतोय याच्यामध्ये सुद्धा चिकनचे पीस आहे. मला ह्यांचं मेन म्हणजे बऱ्याच ठिकाणी ना नॉनव्हेज खाताना हा प्रॉब्लेम होतो, कधी कधी शिजलेलं नसतं आणि मग ते खायला हे वाटतं. तो आता हा चिकन पुलाव बघते मी. नॉर्मल राईसमध्ये त्यांनी असं पुलाव टाईप केलेला आहे. नॉट बिर्याणी, बिर्याणीसारखी टेस्ट नाही याची, पण एक वेगळी टेस्ट डेफिनेटली आहे. सो डेफिनेटली ट्राय करायला पाहिजे. जवळ्याची चटणी आपण बघतोय, एकदम अशी छान कुरकुरीत आहे, छान जवळा भाजला गेलाय. छान वाटते. म्हणजे असं ताजा जवळा येतो, नाही तर कधी कधी वास येतो, तो प्रकार नाही आहे त्याच्यामध्ये. खूप छान. नॉनव्हेज पेक्षा भारी लागतंय. अच्छा, ओके. ताई काय म्हणाल? चांगलं वाटतं. ओके, व्हेज खूप छान आहे. व्हेज पण सगळ्यांनी एकदा या ट्राय करा. येस, छान आहे. थँक्यू सो मच. सो जेवण झालेलं आहे आणि असं तृप्तीचा भरपेट ढेकर दिलेला आहे. खूप छान जेवण आहे आणि प्रत्येक पदार्थाची टेस्ट म्हणजे चिकन सुका तर ते चिकन सुक्कासारखंच आहे. मस्त घट्ट ग्रेव्ही आहे. चिकन रस्सा म्हटलं तर त्याच्यामध्ये छान रस्सा आणि तो अगदी पातळ रस्सा नाही आहे, तोही सुद्धा व्यवस्थित आहे. आणि इतरही सगळेच पदार्थ छान होते. भाकऱ्यासुद्धा व्यवस्थित हे केलेल्या आहेत, म्हणजे असे जाड कशा तरी केल्यात अशा भाकऱ्या अजिबात नाही आहेत. मला तर खूप आवडलं जेवण.
तुम्ही इथे कधी आलात का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय हे मला नक्की कमेंट करून सांगा. बऱ्याच ठिकाणी आम्ही जात असतो, बऱ्याच ठिकाणची होलसेल मार्केट कव्हर करत असतो, तरी इतरही बऱ्याच गोष्टी आपल्या चॅनलवरती दाखवल्या जातात. त्याच्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही कधी आलात का या हॉटेलमध्ये ते मला कमेंट करून नक्की सांगा. खरोखरच खूप आवडलं. थँक्यू सो मच. आणि नक्की चॅनल सबस्क्राईब करा. अशा छान छान व्हिडिओसाठी तुमच्यासाठी टोटली फ्री आहे हो चॅनल सबस्क्राईब करून. आम्हाला खरंच खूप मोटिवेशन मिळतं. सगळ्या नवीन सबस्क्रायबरचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. ॲक्च्युली आम्ही प्रॉपर नाशिकचेच आहोत. अच्छा इथं आमचा कमीत कमी 10 ते 15 वर्ष आम्ही येतो. अच्छा इथला स्पेशल मटन किमा अच्छा ते वतून आमलेट येतं बढिया एक नंबर आहे. आणि रेट वाईज कसं वाटतं? चीप आहे काय एवढं रिजनेबल एकदम. किंवा एकदम छान आहे. किंवा अप्रतिम सुंदर. कोणी यावं तर फक्त एक स्पेशल किंवा टेस्ट करावं. नॉनव्हेज खायचं पैशांचा विचार नाही करायचा. येस थँक्यू. जेवण एकदम छानच आहे. आम्ही नेहमी येतो इथे जेवायला. अच्छा मी व्हेज खिमा किंवा अच्छा एक नंबर खिमा स्पेशल खूप छान वाटलं जेवण. आम्ही आता जेवलो म्हणून म्हटलं आतमध्ये पण येऊया. आणि खरंच छान वाटलं जेवण. खरंच आवडलं आम्हाला. तुमची चांगली प्रगती होऊ दे ही देवाकडे प्रार्थना. हल्ली पण बघा ना. आणि मुंबईला पण एक हॉटेल काढा लवकर आता. काढू लवकरच. माझा मित्र हात जास्त म्हणजे मी नसल्यावर तोच सांभाळतो. मित्र आहे माझा तो. एवढा वेळ आम्हाला व्यवस्थित सगळं सांगत होते. म्हणजे माझा एकदम खास भावापेक्षा मोठा. हॅपी तुमचा स्टाफ आहे. चांगलं आहे. सगळे आनंदाने काम करतात ते महत्वाचं. चला ऑल दी बेस्ट सगळ्यांना. परिवार आहे. येस परिवार आहे ते तर आहेच. चला ऑल दी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. चला थँक्स सगळ्यांना. मराठी माणसांना नक्की हात देऊया फ्रेंड्स. आमचा प्रयत्न असतो जमेल तितक्या मराठी लोकांच्या बिझनेसकडे जावं आणि त्यांचं प्रमोशन करावं. कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब आठवणीने करा. आणि तुमचा सुद्धा जर असा काही बिझनेस असेल तर आमच्यापर्यंत नक्की पोचवा. आम्ही नक्कीच येऊ तुमच्याकडे.